बायको सी ऑफ करते आहे याला. बाय योगा, हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळी 6:30 वाजले आहे आता आणि मी खूप लवकर उठली. आज आहे मंडे अँड टुडे इज वटपौर्णिमा. त्यामुळे मला हा टास्क होता की लवकर उठायचं आहे. योगेशचा मंथ एंड आहे अँड त्यामुळे तो लवकर जातो ऑफिसला. सो मला लवकर आवरायचं आहे आज. गेटिंग अप रेडी अँड देन वटपौर्णिमाची पूजा करायची आहे, तो जायचा अगोदर. सो आय एम हिअर टुडे. चला आता सकाळ झाली आहे. मी आता जस्ट कर्टन्स ओपन केले आहे, त्यामुळे 6:30 AM इन द मॉर्निंग. इट इज 6:30 AM इन द मॉर्निंग. 5 मिनटं आहेत अजून 6:30ला. मी उठले आहे 6:15ला आणि आता जस्ट जे काय आहे ते आहे. मला योगेशसाठी पटकन टिफिन करायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि पूजा करायची आहे. सो दॅट तो जायच्या अगोदर माझी पूजा झाली पाहिजे. सो या लेट्स गेट स्टार्टेड फॉर द डे टुडे. स्टार्टेड अ व्लॉग अर्ली, अ शॉर्ट वटपौर्णिमाची पूजा आणि मला वाटलं मी लवकर चालू करेन. चला आता जेवण करायचं आहे पटकन. जेवण अजून मला उपवास असल्यामुळे मला आज पटकन फक्त खिचडी बनवायची आहे साबुदाण्याची. सो लिटल व्हेरी इझी टास्क टुडे टू कुक. सो आय थॉट लेट मी व्लॉग दिस. त्यामुळे मी साबुदाणा रात्रीच भिजत ठेवला होता. साबुदाणे छान आलेत. उठलो आणि टाईमवर काही झालं असं थोडी ना आहे. आता उठल्यावर रिअलाइज झालं की शेंगदाणे तर एवढेच आहेत आणि आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे एवढी. सो घाई असते ना आणि कधी लवकर आवरायचं असतं ना, तेव्हा काही गोष्टी नसतात आपल्याकडे. दॅट आय हॅव रिअलाइज्ड इट. त्यामुळे मी आता झेप्टो करते. आता एक शेंगदाणे मागवण्यासाठी मला बाकी सगळं पण मागवावं लागेल. सो एनिवेज योगेश उठायच्या अगोदर मला हे केलं पाहिजे. सो लेट्स डू दॅट. आय मीट यू इन सम टाईम. तर पण ओकेजन असेल, काही फंक्शन असेल तर ना हे सर्च टाईम असतो. कधी पण बघितलं तर सकाळचं सर्च टाईम ऑलरेडी. आंघोळ झाली आहे गाईज. आता जस्ट आवरून झालं आहे. अजून ऑर्डर आली नाही आहे. सो आय एम स्टील वेटिंग. तर तोपर्यंत पूजा करते. आवरायचं आहे तर स्टेप बाय स्टेप प्रोसीड व्हायला पाहिजे. सो ऑर्डर आली आहे गाईज. समोर आपल्याला काय हवं आहे. दही मागवलं होतं उद्यासाठी, लसूण मागवलं होतं, शेंगदाणे पण आले. सगळी गोष्टी असले ना तर पटापट खिचडी बनते. तर हे सकाळपासूनची तयारी हे जर भाजून ठेवले असते ना मी कालच नोटीस केलं असतं तर मला सकाळी इझी झालं असतं. बट मी बिंग नीट झाले पण आहे आमचं ग्राइंड. सो लेट्स सी. मस्त क्विक अँड फास्ट. मिक्सर आहे ना त्याच्यामध्ये
करायचे अँड देन आय एम जस्ट पुटिंग दिस. बोलला होता की 8 पर्यंत त्याला निघायचं आहे, सो स्टिल ऑन टाईम. सो छान अशी खिचडी झालेली आहे गाईज. यू सी इज डन. बंद करून ठेवते. आता योगेश उठलाय की नाही बघायचं, चेक करते. योगा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठा चला, मी व्लॉग करत होते सकाळी सकाळी. तुझ्यासाठी मी लवकर उठली आज. अलाविंग हिम टू वेक अप अँड इन द मीनवाइल आपण रेडी होऊया आणि पटकन पूजा. आलेली अशी तयारी तर होत चालली आहे. तयारी तर चालू आहे. ही फुलं आहे रेडी, ही फळं आहेत, हे झाड आहे पूजेचं, तो कलश आहे. सो सगळं रेडी आहे. आता फक्त मला रेडी व्हायचं आहे, पूजा करायची होतं. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स हे पण ठेवून देऊया इथे. सो अशा प्रकारे आपली रेडी आहे सगळं सेटअप. पटापट पूजा अशी झाली आहे. फायनली सुंदर अशी पूजा झालेली आहे गाईज. फायनली हॅपी वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. फायनली मी सकाळी उठून नवऱ्यासाठी पौर्णिमेची पूजा झालेली आहे आमची फायनली. हा बघा जातोय. चल बाय बेबा. तो बायको सी ऑफ करते आहे याला. बाय योगा. हॅव अ नाईस डे. सो घाई करत गेलेला आहे योगेश. माझी पूजा पण झाली. इट इज 8:15. सो लकीली आय वॉज ऑन टाईम. सो सगळं व्यवस्थित झालं. घाई गडबड झाली आज सकाळी थोडी. म्हणजे हवं तसं टाईम नाही स्पेंड करता आला, बसता नाही आला, गप्पा नाही मारता आल्या. बट दॅट इज आवर युजल मंडे. सो दॅट इज ओके. हॅलो एव्हरीवन. माझी पूजा झालेली आहे. सो आफ्टर एफर्ट्स ऑफ वेकिंग अप अर्ली आणि नंतर मग ती पूजा एक्झिक्यूट करणे वॉज अ टास्क. तर ते एक्झिक्यूट झालेली आहे. जर तुम्ही बघत असाल तर मस्त वेणी घातली आहे मी. आणि युजली ना मी अगोदर माझी जेव्हा फर्स्ट वटपौर्णिमा होती ना, तर ती मी मस्त वटवृक्षाच्या इथे जाऊन केली होती. थिंक बरेच वर्ष मी तिथे गेले, कारण की माझे अगोदर मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होती तिकडे भरपूर फ्रेंड्स होते. सो माझ्यासोबत जायला बरेच लोक होते. इनफॅक्ट योगेश पण अवेलेबल असायचा. पण आज त्याच्या घाईमुळे मी घरातच केली, कारण की आज गेलोही असतो इथे जवळपास कुठेतरी पाहिलं असतं की कुठे आहे वटाचं झाड वगैरे. बट देन असं झालं की त्याचं पण ऑफिस आहे आणि मला त्याला लेट नाही करायचा होता. आणि माझा आज वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तेवढं घाई नव्हती, मी जाऊ शकली असती. बट देन कन्सिडरिंग योगेशचं टायमिंग वगैरे
यामुळे आम्हाला जाता नाही आलं. त्यामुळे मी अशी ही घरातच पूजा मांडलेली. ईसाची ओटी भरली आहे. अँड देन असं वृक्ष आम्हाला हे झाड इथे वर्तकनगरमध्ये ना सगळं भेटतं. आम्हाला तिथे जावं लागलं. काल त्याची शॉपिंग केली. मग हे तिकडून आणलं होतं एक झाडाचं, झाडाची फांदी आणली, त्याची मग कलशमध्ये ती पूजा केली. आणि हे वाण असतं, तर वाण ठेवलं आहे. सो ओव्हरऑल अशी होती माझी पूजा वटपौर्णिमेची. तुम्ही कशी केली हे नक्की सांगा. कशी वाटली, कसं वाटलं माझं वटपौर्णिमेचं सेटअप हे नक्की कळवा. आणि भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्लॉगमध्ये. थँक्यू. मी असं फर्स्ट टाइमच डेली व्लॉगिंग टाइप्स असं घरामध्ये व्लॉग केला आहे. आय हॅव ट्राईड इनफ टू कीप इट व्हेरी रॉ, बट thank you for watching. Please like, share, subscribe to our channel Flying in Time.